नमस्कार. एव्हीपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळालेल्या अनेक शासकीय योजना आणि अनेक दाखले प्रमाणपत्र यावेळी नागरिकांना देण्यात आले. शासन आपल्या दारी या अंतर्गत नागरिकांचे कामे सोपे व्हावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन असल्याचे मत यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी श्री सदाशिव शेलार यांनी व्यक्त. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेगाव तहसीलदार प्रज्ञा काकडे यांनी नागरिकांना जास्तीत जास्त लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिबिर असून नागरिकांनी याचा लाभ घेतला पाहिजे. तसेच आता सुरू असलेल्या जनगणनेमध्ये स्वतः सहभागी होऊन आपली जनगणना करावी असे आवाहन यावेळी तहसीलदार मॅडम यांनी केले. तर कार्यक्रमाला सरपंच, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक यासह आरोग्य विभाग अधिकारी, भूमी अभिलेख विभाग यासह विविध विभागाचे मान्यवर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महसूल विभागातर्फे 69 फेरफार नोंदी, 411 डिजिटल सातबारा वाटप, तर विविध प्रमाणपत्रे आणि कार्ड 350, विविध दाखले 26 नवीन दुरुस्त राशन कार्ड 39 आयुष्यमान कार्ड वाटप करण्यात आले. शिवाय बेबी केअर किट, संजय गांधी निराधार योजना यांचाही अनेक लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना शेती अवजारे वाटप करण्यात आले. यावेळी काय म्हणाले शेगाव तहसीलदार मॅडम बघूया सविस्तर. महाराजस्व समाधान शिबिर टप्पा 1 अंतर्गत आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित अध्यक्ष माननीय शेलार सर, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन, तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय असे माटरगाव मंडळातील सर्व नागरिक. आजचा हा कार्यक्रम जो आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हा आपल्या सर्वांसाठी आहे आणि हा महसूल व वन विभागाने आयोजित केलेला एक सर्व विभागांचा समन्वय साधून त्यांना आपल्या सर्वांना ज्या शासनाच्या विविध योजना आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत आपण हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. आजच्या या कार्यक्रमासाठी महसूल विभागासोबतच कृषी विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती विभाग तसेच अन्य सर्व विभाग आपल्यासाठी आज इथे उपलब्ध आहेत. आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्यांचं निराकरण आपण इथेच करून घ्यावं आणि ज्या काही योजना आहेत आता विविध ज्या योजनांचे लाभ आपल्याला मिळतात तर त्याचं आज प्रमाणपत्र वाटप देखील होणार आहे. या अभियानाअंतर्गत आपण एप्रिल आणि मे या 2 महिन्यात आतापर्यंत 4 मंडळांमध्ये ही शिबिरं आयोजित केली. या 4ही मंडळात शेगाव तालुक्यातील नागरिकांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. या अंतर्गत आतापर्यंत आपण जवळपास जे प्रमाणपत्र वाटप आहे आपण शाळा तेथे दाखले हा उपक्रम आयोजित केला. या अंतर्गत टोटल 4 मंडळांमध्ये आपण 1262 विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप केलेलं आहे. म्हणजे त्यांचे वय अधिवास प्रमाणपत्र असतील, उत्पन्नाचे दाखले असतील यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. तर मागील जानेवारी महिन्यातच आपण माटरगाव या शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी खूप छान यामध्ये सहभाग नोंदवला आणि जवळपास 400 प्रमाणपत्र आपण वय अधिवास प्रमाणपत्र या विद्यार्थ्यांना इथेच वाटप केले होते. तसेच या अंतर्गत आतापर्यंतचे जे 4 मंडळं झाली या अंतर्गत आपण 550 फेरफार नोंदी निर्गमित केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे 562 डिजिटल सातबाराचे वितरण केलेले आहेत. या 3 महिन्यात आपण जे विशेष सहाय्य योजना आहेत संजय गांधी तसेच इंदिरा गांधी योजना या अंतर्गत 350 अर्ज मंजूर केलेले आहेत. त्याचप्रमाणे सध्या संजय गांधी आणि या विशेष सहाय्य योजनांतर्गत आपण हयात दाखले जे आहेत आता ऑनलाईन हयात दाखला द्यायचा आहे तर त्याचं एक शिबिर आपण आयोजित करत आहोत. सर्व आपले सरकार केंद्र, ई सेवा केंद्र आणि सेतू संचालक आहेत तर ते हा उपक्रम राबवत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण हे राबवत आहोत. त्याचप्रमाणे जे इतर विभागाचे आहेत म्हणजे कृषी विभागाचे अवजार वाटप आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागामार्फत मागील 3 महिन्यात आपण जवळपास 5000 आयुष्यमान भारत कार्ड त्यांनी सर्व लाभार्थ्यांना वितरित केलेले आहेत. हा खूप एक चांगला प्रतिसाद आपल्या सर्वांकडूनही मिळत आहे. आणि शिवाय आता ज्या शासनाच्या ज्या नवीन योजना आहेत या अंतर्गत सध्या जनगणना सुरू आहे. जनगणना 2027 या अंतर्गत यावर्षी प्रथमच स्वगणना हा एक नवीन उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याची आज लास्ट डेट आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आणि नम्र आवाहन आहे की आपण या सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त
प्रतिसाद द्यावा आणि यामध्ये आजचा जो शेवटचा दिवस आहे यामध्ये आपली स्वगणना पूर्ण करावी. अतिशय सोपं आहे. 33 प्रश्न जे आपल्याला नंतर प्रगणक आणि पर्यवेक्षक जे विचारतात तर तेच आपल्याला आपल्या कुटुंबाची माहिती आपल्याला आपल्या स्वतःच्या मोबाईल ऍपद्वारे se.census.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला ती माहिती भरायची आहे. आणि नंतर प्रगणक जेव्हा 16 तारखेपासून हा आपला जनगणनेचा कार्यक्रम सुरू होईल म्हणजे घर यादी आणि घरगणना त्यामध्ये ते आपला जो डेटा आपण भरलेला आहे तर तो व्हेरीफाय करतील. तर या अंतर्गत आज 15 मे आज शेवटची तारीख आहे. तर यामध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण यामध्ये आपला सहभाग नोंदवावा. आपल्या शेगाव तालुक्यातील उन्हाळखेड गावाने खूप छान यामध्ये प्रतिसाद नोंदवला आणि त्या गावाची 100% आपली पहिल्याच आठवड्यात 100 म्हणजे एका दिवसात त्यांनी पूर्ण गावांनी यामध्ये स्वगणना केली होती. आणि या अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील आणि शेगाव तालुक्यातील प्रथम गाव जे होतं उन्हाळखेड आपलं शेगाव तालुक्यातील त्यांनी 100% स्वगणना पूर्ण केलेली आहे. त्यामुळे या माटगाव मंडळातील गावांनीही यामध्ये सहभाग नोंदवावा. त्याचप्रमाणे शासनाचा अजून एक शासन निर्णय 25 मार्चला जाहीर झालेला आहे. या अंतर्गत जी आपले शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमण आहेत 1/2011 पूर्वी 1 जानेवारी 2011 पूर्वीची तर ती नियमानुकूल करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. या अंतर्गत आम्ही आता तपासणी सूची आणि फॉर्म तयार केलेला आहे. या अंतर्गत महसूल विभाग आणि ग्रामविकास म्हणजे पंचायत समिती यामार्फत आपण सर्व ग्रामसेवक आणि आमचे तलाठी हे संयुक्तपणे आपल्याकडून हा फॉर्म स्वीकारतील. त्या अंतर्गत आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये हा सर्व आपले कागदपत्र आणि त्यामध्ये ज्या तपासणी सूचीमध्ये जी काही कागदपत्र नमूद केलेली आहेत तर ती सर्व सादर करून आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला या अर्जांवर कार्यवाही करता येईल. ही अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि ही शासकीय जमिनीवरील जर अतिक्रमण असतील तर ती नियमानुकूल करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे तर त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा. या अंतर्गत 1500 स्क्वेअर फीट पर्यंतचं जर आपलं घर असेल तर ते आपल्याला नियमानुकूल करता येईल. त्यामध्ये 500 स्क्वेअर फीट पर्यंत असेल तर ते मोफत असणार आहे. आणि त्यानंतर 500च्या पुढे असेल निवासी असेल तर 10% बाजार मूल्याच्या रकमेप्रमाणे भरायचं आहे. आणि निवासी प्लस व्यावसायिक म्हणजे छोट्या प्रमाणात असेल जर घराला लागूनच दुकान मेडिकल किंवा भाजीचं काही आहे केंद्र तर त्या अंतर्गत 25% बाजार मूल्य रकमेच्या 25% भरणा करून आपल्याला ते नियमानुसार करून मिळणार आहे. परंतु यानंतर म्हणजे 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. यानंतर जी असतील अतिक्रमणं तर ती निष्कासित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यामुळे आपल्या सर्वांनी आपण यामध्ये या योजनेमध्ये लाभ घ्यावा अशी मला माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. आणि हे बोलून मी आपलं 2 शब्द थांबवते. धन्यवाद.